भारतामध्ये भ्रष्टाचार वाढलाय। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेने हा अहवाल दिलाय। भ्रष्टाचारामध्ये भारताचा जो काही क्रमांक होता तो आता वर गेलेला पाहायला मिळतोय। ट्रान्सपरन्सीमध्ये भारत आता घसरलेला आहे। ट्रान्सपरन्सी रिपोर्टमध्ये भारत 85व्या स्थानी आधी होता आणि आता 93व्या स्थानी घसरण झालेली आहे। चीन 76व्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान थेट 133व्या स्थानी आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत। शिवाजी, काय नेमकं रिपोर्टमध्ये म्हटलंय, यामागची काही कारणं समोर आली आहेत का? भ्रष्टाचाराच्या संदर्भात ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचे जे एक्सपर्ट असतात ते प्रत्येक वर्षी आपला अहवाल सादर करतात। यंदाच्या अहवालामध्ये भारताचं 85 स्थानावरून आपण 93 स्थानावरती गेलो आहोत। सरकारच्या वतीने सातत्याने पारदर्शकतेची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र प्रत्यक्षामध्ये ही पारदर्शकतेची भूमिका आकडेवारीवरून तरी पाहायला मिळत नाहीये। दुसरीकडे आशिया खंडातील देश आणि युरोपातील देशांची जर तुलना केली तर युरोपियन देशांमध्ये याची रँकिंग कमी असल्याचं पाहायला मिळते। अमेरिका 24, ब्रिटन 20, फ्रान्स 20, जर्मनी 9, रशियाची सर्वाधिक आहे 141 आहे। आणि जर आशिया खंडातील इतर देशांची तुलना केली तर यामध्ये पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका या सर्व देशांचा जो भ्रष्टाचाराचा रँक आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। मात्र भूतान सारख्या देशाचा 24 वरती आहे, बाकी सर्व देशांचे 70च्या वरती गेलेले आहे। तर ह्या अलीकडच्या काळात जे भ्रष्टाचाराची प्रकरणं सातत्याने समोर येतात आणि प्रत्येक सरकार सांगत असतं की आम्ही भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्न करतोय, मात्र प्रत्यक्षात आकड्यातून ही बाब समोर येत नाही। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। आपण बघतो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेचा हा अहवाल आहे ज्याच्यामध्ये भारतात भ्रष्टाचार वाढल्याचं समोर आलंय। कारण भारत याआधी 85व्या स्थानावर होता, मात्र आता 93व्या स्थानावर भारत पोहोचलेला आहे। चीन 76व्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान थेट 133व्या स्थानी पोहोचलाय।